एखाद्या एजंटच्या माध्यमातून तुम्ही जर तुमच्या मुलगा किंवा मुलीचं लग्न लावून देत असाल तर काळजी घ्या। खरं तर असं आम्ही का म्हणत आहोत हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हालाही धक्का बसेल, कारण नाशिकच्या येवला पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि लग्न लावून देतो असं म्हणत एका मुलाची आणि त्याच्या कुटुंबियांची फसवणूक करण्यात आलेली आहे। नक्की काय प्रकार आहेत हे आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत आता नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत सचिन पाटील, त्यांच्याशी आपण बोलूयात। सर, हा नक्की प्रकार काय? येवला शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याची हकीकत अशी आहे की मुलाचे जे आईवडील होते ते मुलाचं लग्न ठरवण्याचा प्रयत्न करत होते। त्याचं वय वाढलं होतं पण त्याचं लग्न होत नव्हतं। मग आईवडिलांनी थोडी चिंता होती। एका प्रवासामध्ये त्यांचे या दोन जे आरोपी आहेत, जे एजंट म्हणून काम करतात, त्यांच्याशी भेट झाली। त्यांनी या दोघांना आश्वासन दिलं की तुमच्या मुलाचं आम्ही लग्न ठरवून देऊ आणि कमिशन त्यासाठी थोडंफार लागेल। मग त्यांनी एक दोन अशी स्थळं त्यांना दाखवली, मुली वगैरे दाखवण्याचा कार्यक्रम केला। मुली वगैरे चांगल्या होत्या, त्यामुळे मग यांना आईवडिलांनी वाटलं की बाबा मुलाचं विवाह जो आहे तो होऊन जाईल। असे विवाह जुळवून देण्यासाठी त्यांनी या मुलाच्या आईवडिलांकडून 3 लाख रुपये घेतले होते। कालांतराने मग त्यांनी ते लग्न वगैरे ठरवलं व लग्न झाल्यानंतर काही दिवसातच त्या मुलगीने काहीतरी भांडण करून घरातून ती पैसे आणि जे दागिने वगैरे होते ते घेऊन पळून गेली। अशा वेळेला आईवडिलांचाही संशय वाढला की बाबा काय एक्झॅक्टली झालेलं आहे, कशा प्रकारे त्यांची फसवणूक झालेली हे त्यांना कळालं। पोलिसांकडे मग त्यांनी त्याच्या संदर्भाने तक्रार दाखल केली। पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून ते जो 2 एजंट होते त्यांना अटक केलेले आहे। त्यांनी अशा प्रकारचे पूर्वी देखील गुन्हे केल्याचं तपासामध्ये निष्पन्न होत आहे। ही लोक जी आहेत यांनी त्या मुलीच्या तिच्या आईला पण आम्ही काही पैसे देऊ तुला आणि मुलगी अशी काही दिवस आपल्याला लग्नाचं म्हणून तिथे ठेवून परत येईल, अशा प्रकारची फसवणूक त्यांनी केल्याचं निष्पन्न होत आहे प्राथमिकदृष्ट्या। यामध्ये जे आईवडील आहेत ते पुढे येऊन त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। अशी पुष्कळशी उदाहरणं असणार आहेत जिथे अजूनही फसवणूक झालेले जे आईवडील आहेत किंवा मुलगा वगैरे जे आहेत ते अजून पुढे येत नसणार आहेत। मी आपल्या मार्फतीने लोकांना आवाहन करेन की अशी काही कुठे आपली फसवणूक झाली असेल तर त्वरित पोलिसांमध्ये त्या संदर्भाने तक्रार दाखल करावी। सर, या घटनेमध्ये मग आरोपी कोण काय, म्हणजे जी मुलगी होती जिचं लग्न झालेलं होतं तिचे आईवडील घरचे पण यामध्ये आरोपी आहेत आणि हे जे 2 आरोपी आहेत त्यांची काय पार्श्वभूमी आहे? निश्चितपणे आता पोलिसांनी या 2 मुख्य आरोपी जे एजंट होते त्यांना अटक करून माननीय कोर्टासमोर हजर केलेले आहे। त्यांचा PCR मिळालेला आहे। याच्या संदर्भाने अजून इतर जे आरोपी आहेत त्यांचा रोल काय आहे याच्या संदर्भाने पोलीस सध्या तपास करत आहे। यामध्ये मग त्या मुलीचा तिच्या आईवडिलांचा काय रोल आहे हे संपूर्णतः तपासात आपण निष्पन्न करणार आहोत। सर, हे असं महाराष्ट्रात काय रॅकेट कार्यरत असू शकतं, आपण त्याचा सखोल तपास करणार आहोत? निश्चितपणे आपल्याला मागच्या काही दिवसांमध्ये असे हे 3रा का 4था गुन्हा आपण दाखल केलेला आहे व यामध्ये कुठेतरी एक रॅकेट असल्याचं थोडंफार दिसत आहे। कारण का ही जे एजंट्स आहेत ते अशी मुलीला घेऊन येतात व तुमच्या मुलाचं लग्न लावून देतो असं म्हणून त्यांच्याकडून पैसे उकळून मुलाचं लग्न झाल्यानंतर 1-2 दिवसातच सदर मुलगी जी आहे ती घरातले दागदागिने वगैरे घेऊन पसार होऊन जाते। सर, हे जे वेबसाईटच्या माध्यमातून देखील मागे काही फसवणूक झाल्याचे प्रकार झाले होते, आता एजंटच्या माध्यमातून एकंदरीतच तुम्ही नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता? सर्व नागरिकांना मी सतर्कतेचं आवाहन करणे, आपलं मुलाचं किंवा मुलीचं स्थळ ज्यावेळेला आपण कुठे ठरवत असतो त्यावेळी आजूबाजूच्या लोकांकडून माहिती करून घेणं गरजेचं राहतं। आपले काही त्या गावात किंवा आजूबाजूच्या तालुक्यात कुठे आपले नातेवाईक असतील त्यांच्याकडून सदर कुटुंबाची माहिती घेणं गरजेचं राहते। काही उदाहरणं अशी आहेत की बाबा जिथं मुलाचं लग्न काही फिजिकल डिफॉर्मिटी किंवा इतर काही गोष्टींमुळे होऊ शकत नसतं, तर अशा वेळेला थोडं आपण जागरूक राहणं गरजेचं राहणार आहे। एकंदरीतच आता या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करतायत। त्यामध्ये अजून कोण आरोपी आहेत याचा देखील ते शोध घेत आहेत। मात्र संपूर्ण महाराष्ट्रभरच अशा प्रकारे एक रॅकेट कार्यरत असण्याची देखील शक्यता ही वर्तवण्यात येते। कॅमेरामॅन मयूर बारगेसह प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।